भैया वही जाने सब भैया मोहब्बत लेके भी बात नहीं कर रहे ना भैया मोहब्बत लेके भी बात नहीं कर रहे घर बनवायला आयुष्याची पूर्ण जमापुंजी खर्च होते. ते उठले 2 दिवसात येऊन म्हणू लागले तुमच्या घरात तोडणार आहे. आपण विकासाला विरोध करतो का? आपण विकास करू, पण मार्केट रेट प्रमाणे एखाद्याचे एक फूट जरी जागा जाईल तर त्याचे डबल पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. तर आम्ही रस्ता करून देतो, आम्ही रस्ता करून देणार नाही. जसं माझी बहिणी बोलली की आजची चतुर्थी आणि मी आज फराळाचं पण केलं नाही. आपण आपले घर फुकटमध्ये त्यांना पाडून देणार नाही. 2 नंबरचा विषय कोणीही टेन्शन घ्यायचं नाही, काही मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही शांत बसा, तुमचा मुलगा म्हणून मी आहे. ही 100% महानगरपालिकेची चूक आहे. रस्ता करताना त्यांनी चर्चा केली नाही. एक तर रस्ता तिकडून काढा, तो रस्ता काढत असताना ज्यांचे कोणाची गरज जातील त्यांना 100% बाजारभावाचे डबल पैसे भेटले पाहिजे, ही आपली मागणी आहे. एक कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही शहरातल्या प्रमुख रस्त्यांची तोडफोड केली? चिकलठाणा असेल, मुकुंदवाडी असेल, मिटमिटा असेल, पडेगाव असेल, किंवा शहरामध्ये रस्ते असतील, कुठल्या अधिकारात तुम्ही पाडला याचं उत्तर मग केलं पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण कायद्याप्रमाणे तुमच्यावर कारवाई निश्चित करू. ही तुम्ही मनमानी शहरात चालवली आहे. बाय नेम तुमची कंप्लेंट करू, हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला सांगू कशा प्रकारे तुम्ही गुंडशाही या ठिकाणी केली, कोणासाठी तुम्ही गुंडशाही ही केली, का तुम्ही नोटीस दिली नाही, का सरकारी जमिनीची मोजणी झाली नाही, का तुम्ही दुप्पटीने मोबदला देत नाही, याचं उत्तर यांना न्यायालयात द्यावं लागेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये ही लढाई आम्ही जिंकू.